17/0/2024-25 या वर्षासाठी आपल्या या गटकार्य याच्यामध्ये आम्ही गणित विषयावरती आणि इयत्ता 6वी ते 8वी यावरती पाठ्यांचा अंश परिमेय संख्या यामध्ये सर्वात प्रथम ध्येय म्हणून संख्या आणि संख्यांचे संच समजून घेणे हे या गट कार्याचे मुख्य ध्येय आहे। याच्यामध्ये क्षमता असेल पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या यांच्या गुणधर्मावरती आधारित संख्यांचे संच विकसित करणे आणि त्यांचे गुणधर्म समजावून सांगणे। त्यानंतर या पूर्ण गट कार्यामध्ये अध्ययन निष्पत्तीमध्ये 4 पॉइंट मी आपल्यासमोर विशद करीत आहे। त्यामधला पहिला पॉइंट म्हणजे संख्यांचे प्रकार विद्यार्थी समजतात। दुसरा पॉइंट विद्यार्थ्यांना संख्यांचे गुणधर्म लक्षात येतात। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे संख्यांचे संच विद्यार्थी विकसित करतात आणि चौथा एक अध्ययन निष्पत्तीमधला पॉइंट आहे संख्या रेषावरती संख्यांचे स्थान निश्चित करणे। त्यानंतर यावर आधारित आम्ही काही प्रश्न तयार केलेले आहेत। त्यामधला सर्वात पहिला प्रश्न कोणत्याही पाठाची सुरुवात करताना विद्यार्थ्यांना त्याचा पाया किंवा गाभा समजावणे खूप महत्त्वाचे असते। तर त्यामधला पहिला प्रश्न होता अगदी साधा आणि सोपा, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? आता यामधला हा प्रश्न प्रकार आहे, तो प्रश्न प्रकार येते वस्तुनिष्ठ याच्यामध्ये। त्यानंतर या प्रश्नाचे स्वरूप हे तोंडी स्वरूपाचे आहे। त्यानंतर यामधून आम्हाला साध्य झालेलं उद्दिष्ट होतं ज्ञान आणि या प्रश्नाचा स्तर होता निम्न स्तर। आता हा जो प्रश्न आहे हा 4 अध्ययन निष्पत्तीपैकी कोणत्या अध्ययन निष्पत्तीमध्ये येतो? तर ते येत आहे अध्ययन निष्पत्ती क्रमांक 1 म्हणजे संख्यांचा प्रकार नेमका कोणता। त्यानंतर एक दुसरा प्रश्न काढलेला होता सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती। यामध्ये प्रश्नाचा प्रकार आपण सांगू शकतो की हा प्रश्न वस्तुनिष्ठ प्रकारचा आहे। त्यानंतर या प्रश्नाचे नेमकं स्वरूप आपल्याला काय सांगता येईल? तर हा सुद्धा या प्रश्नाचं स्वरूप तोंडी स्वरूपाचा आहे। यामधून आम्हाला उद्दिष्ट साध्य झालेलं आहे, त्या विद्यार्थ्याचं पूर्वज्ञान जागृत झालेलं आहे। त्यानंतर हा सुद्धा प्रश्न एक प्रकारचा निम्न स्वरूपाचा प्रश्न आणि किंवा निम्न स्तराचा प्रश्न होता। आता यामधून विद्यार्थ्यांना अध्ययन निष्पत्ती कोणती साध्य होईल? तर ती म्हणजे अध्ययन निष्पत्ती क्रमांक 1 संख्यांचा प्रकार। त्यामध्ये त्याला समजलं की ती संख्या पूर्ण संख्या आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न काढला की दिलेल्या काही संख्या आहेत त्यांच्या आपल्याला वर्गीकरण करायचे आहे की ती संख्या पूर्ण संख्या आहे, पूर्णांक संख्या आहे की परिमेय संख्या आहे। त्याची काही उदाहरणे आपल्याला खाली ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये लिहिलेली दिसत आहे। हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचा प्रकार आपल्याला सांगता येईल की हा प्रश्न लघुत्तरी प्रकार आहे। त्यानंतर हा सुद्धा प्रश्न आपण विद्यार्थ्यांना तोंडी स्वरूपामध्ये विचारू शकतो। विद्यार्थ्यांना लिहून द्यायचं फळ्यावरती आणि त्यांना सांगायचे की याच्यामध्ये पूर्ण संख्या कोणती, पूर्णांक संख्या कोणती आणि परिमेय संख्या कोणती, विद्यार्थी सहजपणे सांगू शकतात। त्यानंतर याचं उद्दिष्ट विद्यार्थ्यांना आपण सांगितलेल्या प्रकारावरून त्यांचं आकलन आपल्याला साध्य झालेलं आहे। त्यानंतर या प्रश्नाचे स्तर बघायचे झालं तर हा सुद्धा एक निम्न स्तराचा प्रश्न होता। आता याच्यातून नेमकं अध्ययन निष्पत्ती कोणती साध्य झाली? तर अध्ययन निष्पत्ती साध्य झालेली आहे की विद्यार्थ्यांना संख्यांचे नेमके गुणधर्म कोणते आहेत ते त्याच्यावरून त्यांना लक्षात आलेलं आहे। त्याच्यानंतर एक प्रश्न चौथा काढलेला आहे, एक आपल्या समोर नंबर लाईन, जिला आपण मराठीमध्ये म्हणतो संख्या रेषा, एक लाईन काढलेली आहे। त्या लाईन वरती काही बिंदू आपल्याला दिसत आहेत आणि त्यामध्ये खाली 2 प्रश्न लिहिलेले आहेत की पहिला प्रश्न आहे की बिंदू P याच्यापासून समान अंतरावरती असणाऱ्या कोणत्याही 2 बिंदूंच्या जोड्या सांगा। आणि सेम त्याच पद्धतीचा दुसरा प्रश्न आहे की बिंदू A पासून समान अंतरावरती म्हणजे सेम डिस्टन्स वरती असणाऱ्या बिंदूंच्या 2 जोड्या घ्या। हा सुद्धा प्रश्न प्रकार आपल्याला लघुत्तरीमध्ये सांगता येईल। आता हा प्रश्न मात्र विद्यार्थ्यांना थोडस तोंडी सोडवता येणार नाही, त्यामध्ये आपल्याला थोडंसं स्केल बघावी लागेल आणि हा प्रश्न थोडासा लेखी स्वरूपाचा आहे। यामधून विद्यार्थ्यांना नेमकं उद्दिष्ट कोणतं साध्य होईल? तर उद्दिष्ट होणारा साध्य आकलन। हा जो प्रश्न आहे हा थोडासा उच्च स्तराचा प्रश्न होता आणि विद्यार्थ्यांना यामधून 3 नंबरची अध्ययन निष्पत्ती साध्य झालेली आहे। विद्यार्थी संख्यांचे संच विकसित करतात। त्यानंतर एक शेवटचा 5वा प्रश्न दिलेला आहे।
ज्याच्यामध्ये काही 2 -1/4 3/4 0 7/4 या ज्या संख्या आहेत या त्यांना नंबर लाईन वरती म्हणजे संख्या रेषेवरती दाखवायच्या आहेत। यामधून वस्तूचा प्रश्नाचा प्रश्न प्रकार साधलेला आहे की हा सुद्धा प्रश्न एक लघुत्तर स्वरूपाचा आहे आणि याचं स्वरूप मात्र लेखी, कारण विद्यार्थ्यांना ड्रा करावी लागेल, त्यामुळे हा प्रश्न एक लेखी स्वरूपाचा आहे। यामधून विद्यार्थ्यांना उद्दिष्ट साध्य झालेलं आहे उपयोजन। सुरुवातीला ज्ञान झालं, त्याच्यानंतर आकलन झालं आणि यामध्ये त्यांना विद्यार्थ्यांना संख्या रेषेचा वापर करावा लागेल, म्हणजे याच्यातून साध्य होणारं उद्दिष्ट आहे उपयोजन। हा प्रश्न उच्च स्वरूपाचा प्रश्न होता आणि यामधून विद्यार्थ्यांना अध्ययन निष्पत्ती साध्य झालेली आहे 4 नंबरची, म्हणजे संख्या रेषेवरती संख्यांचं स्थान त्यांना निश्चित करायचं आहे। अशा पद्धतीने आम्ही हा आपल्या समोर छोटासा सादरीकरण पहिली संख्या याच्यावरती करण्याचा प्रयत्न केलेला आहे। धन्यवाद।